श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द जरी कानावर पडले तर स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर येते. जीवनात कर्म हे करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच. हे मानत स्वामी समर्थांची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून बाहेर पडतात, असा विश्वास भक्तांना आहे. स्वामी म्हणतात, यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते. जाणीव ठेव शुद्ध मनासी, काय व्यर्थो बरळतो कशाशी. असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो. बंद केले नयन माझे, चित्त रूप बघुणी तुझे. स्वामी तिन्ही जगाचा, तू माय बाप आहे जनाचा. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी. श्री स्वामी समर्थ. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही. नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. श्री स्वामी समर्थ. नको हो उदास, मी आहेस तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण बघ, मी आहे तुझा विश्वास. येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्यासाठी विचार करावा लागेल. श्री स्वामी समर्थ. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था उडू नये. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका. मीपणा सोडा, मोठे व्हाल. श्रम करा, सुख मिळेल. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे. संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. मीपणा दूर ठेवून जा, विश्वास ठेवा, पदरी अपयश कधीच येणार नाही. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवारात दिवा लावून फायदा नसतो. मी सर्वत्र आहे, मी चराचरा व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे. गाणगापुरात मीच आहे, ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तू कर मत फिक्र, जो हुआ नहीं मैं करूँगा, वो जो तूने सोचा ही नहीं. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळायला पाहिजे. क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार. स्वामी संग धरता कोण राहील निराधार. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. भेटून तर सर्वजण आनंदी होतात, न भेटता नाती जपणं हेच खरे जीवन आहे. वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती साथ देते. जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे,
भाव म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव। स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो हा अनुभव येतो। शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल। नामानेच अंतकरण शुद्ध बनते। प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये। जो निस्सीम भक्त असतो, जो प्रामाणिकपणे निष्ठेने आणि मनापासून ईश्वर भक्ती करतो, त्याला भगवंताचे शुभाशीर्वाद मिळतातच। जे दुखावपणा करतात, अभिमान बाळगतात, त्यांनाही भगवंताची कृपा लाभते। मात्र दोन्हींमधील मूलभूत फरक म्हणजे पहिल्या प्रकारातील मंडळींना मिळणारा भगवंताचा आशीर्वाद शाश्वत असतो, तर दुसऱ्या प्रकारातील मंडळींना मिळणारी कृपा शाश्वत असेलच असे नाही। त्यामुळे केवळ ईश्वर भक्ती, उपासना, नामस्मरण करत राहते सोयीस्कर ठरते। एका हाताने केलेली मदत दुसऱ्या हाताला कळू नये असे सांगितले जाते। माणूस विविध प्रकारची सत्कर्म करत असतो। काही जण नेहमी सत्कर्म करत असतात आणि सन्मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र काही जणांना आपण करत असलेल्या सत्कर्मांची नशा चढते। अशा वेळी स्वामी समर्थांनी दिलेली शिकवण किती नेमकी आहे याचा प्रत्यय येतो। माणूस अनेकदा सत्कर्म करतो, त्याचे स्वरूप वेगवेगळे असते। काही जणांना आपण सत्कर्म करतो याची एक वेगळीच नशा असते, मात्र काही जण एका हाताने केलेली मदत दुसऱ्या हाताला कळू न देता सत्कर्म करत असतात। सत्कर्माचा कधीही अहंकार करू नये अशी शिकवण स्वामी समर्थ महाराजांनी दिली आहे। आपल्याला जे काही देतो ते सर्व ईश्वर देतो, आपण फक्त निमित्त मात्र असतो। कुणालाही जे काही मिळते ते केवळ ईश्वरामुळे मिळते। देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो। म्हणून दान, धर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नये। मनुष्याला अहंकार नसावा, फक्त समाधान असावे। या अहंकारामुळेच मनुष्य 84 लक्ष योनीत फिरत राहतो। मोक्ष मार्गावर चालायचे असेल तर मनुष्याने कधीही अहंकार करू नये। अशक्य ही शक्य करतील स्वामी। खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळेच येते। देवालाही कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत, ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे। उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू असे बाळ त्यांचा। श्री स्वामी समर्थ। फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते। दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात, तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात। कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नये, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो। विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात, आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात। कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात। सबबींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते। चरित्रावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते। विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही। ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ। मीपणा दूर ठेवून जा, विश्वास ठेवा, पदरी अपयश कधीच येणार नाही। क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार, स्वामी संग धरता कोण राहील निराधार। दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते। आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत, हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही। ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ। तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात। जाणली समर्था तुझी माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठावर असते
केवळ स्वामी समर्थांचे नाव। बंद केले नयन माझे, चित्तरूपी बघुनी तुझे। स्वामी तिन्ही जगाचा, तू माय बाप आहे जणाचा। स्वामींची लीला अपरंपार आहे, फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा। नको हो उदास, आहेस तुझ्या आसपास। डोळे बंद करून आठव बघ, मी आहे तुझा विश्वास। मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो, तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन। आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा। कर्म करत राहा, फळ मिळणारच। सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो। त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका। उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील। कोण म्हणतं स्वामी दिसत नाहीत? स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।